नमस्कार. साळीचे लाह्या हे अगदी पौष्टिक, पचायला हलके, लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोगी निरोगी अगदी सर्वांसाठी हितकारक असं सुपर फूड आहे. तर ज्वारीचे, नाचणीचे, गव्हाचे आणि जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे मक्याचे पॉपकॉर्न. तर हे विविध प्रकारचे लाहीच आहेत, पण त्यातल्या त्यात साळीचे लाही हे सर्वात चांगले. तर आज आपण बघूया साळीच्या लाह्यांचे काय फायदे आहेत आणि साळीच्या लाह्यांची पेज बनवली जाते, ज्याला आयुर्वेदात लाजामंड असं म्हटलं जातं. तर त्याची रेसिपी किंवा ते कसं बनवायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सालीसकट तांदूळ जेव्हा भट्टीत भाजले जाते ते फुलतात, त्यालाच आपण साळीचे लाह्या म्हणतो. हे साळीचे लाह्या पचायला अतिशय हलके, शीतवीर्य आणि पचन सुधारतात. कफ आणि पित्तदोष कमी करणारे असे आहेत. ज्यांची भूक मंदावली आहे, साळीचे लाह्या खाल्ल्याने त्यांची भूक सुधारते. कुठल्याही कारणाने उलटी होत असेल, मग ते पित्तामुळे होत असेल किंवा मग ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना मॉर्निंग सिकनेस होतो, सकाळी सकाळी बरेच उलट्या होत असतात, तर त्यांनी सुद्धा कोरडेच भाजलेले लाह्या खाल्ल्याने उलटीचा वेग जो काय आहे किंवा प्रमाण आहे तो बराच कमी होतो. तर छर्दीप्रमाणेच अतिसार म्हणजे जुलाब होत असतील तर तिथे सुद्धा लाह्या खूप फायद्याचे ठरतात. मग उलटी असो दे किंवा जुलाब, त्यात आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशन होते, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतो. तर अशा वेळेस लाह्याची पेज पीत राहिल्याने डिहायड्रेशन तर होणार नाहीच, पण पचन सुद्धा लाह्या व्यवस्थित सुधारते आणि त्याच्यामुळे आजार लवकर कमी होतो. तर लाह्या हे मधुमेही रुग्णांसाठी आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. कारण असल्या आजारांमध्ये आपल्याला अशा आहार पदार्थांची गरज आहे की जे शरीराचं वजन तर कमी करतील पण थकवा येऊ देणार नाही. तर लाह्या वजन कमी करत असतानाच शरीराचं पोषण सुद्धा करतं. म्हणून मग तुम्ही लाह्याची पेज असेल किंवा नुसतं कोरडे लाह्या भाजून घेऊन हा खूप छान पर्याय आहे तुम्हाला, रॅदर दॅन तुम्ही स्मूथी किंवा फळांचं ज्यूस किंवा जे काही प्रोटीन सप्लिमेंट्स घेता, तर ह्या सगळ्याला लाह्या हे खूप छान पर्याय आहे. ताप असेल, त्यासोबत खोकला असेल, तर तिथे सुद्धा लाह्याची पेज हे त्रिकटू चूर्ण म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी असं थोडं चूर्ण टाकून त्यासोबत घेतल्यावर शरीराला व्यवस्थित घाम सुटतो आणि ताप कमी व्हायला मदत होते. कुठलाही आजार बरा झाल्यानंतर शरीराला एक प्रकारे थकवा आलेला असतो, तर हे लाह्याच्या पेजमध्ये तुम्ही खडी साखर टाकून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बऱ्याच आजारांमध्ये हे पथ्य म्हणून आलेलं आहे. तर ह्याची विधी काय आहे, कसं बनवायचं ते बघूया. तर लाह्याची पेज जी आहे ती आपण तशीच घेऊ शकतो, थोडं सैंधव मीठ टाकून, किंवा त्यामध्ये त्रिकटू चूर्ण म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी असं टाकून घेऊ शकतो. तर हे त्रिकटू टाकलेली जी लाजामंड आहे ते ज्यांना भूक लागत नाही व्यवस्थित त्यांनी घेतली तर चालेल. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना आमवातसारखा आजार आहे, त्यांनीही त्रिकटू टाकून लाजामंड घेतली पाहिजे. ज्यांना उलटी आहे, जुलाब आहे, तर त्यांनी खडी साखर टाकून ही पेज घेतली तर जास्त फायद्याचं ठरेल. लाजामंड बनवण्यासाठी आपल्याला लाह्या लागणार आहेत आणि पाणी लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये 1:14 असा रेशो दिलेला आहे, म्हणजे एक भाग जर लाह्या घेतले तर त्याच्यात 14 पट पाणी घ्यायचं आहे. मी इथे अंदाजे 30 ग्राम लाह्या घेतलेत, तर 420 ml पाणी होतं. त्यासोबत मिरे चूर्ण, पिंपळीचं चूर्ण, सुंठ आणि थोडं सैंधव घ्यायचं आहे. पाणी उकळायला लागले की त्यामध्ये आपल्याला साळीचे लाह्या घालायचे आहेत. आणि ह्याला आता व्यवस्थित उकळू द्यायचं आहे जोपर्यंत लाह्या शिजतील. तर आता व्यवस्थित उकळी फुटली आहे आणि लाह्या सुद्धा शिजायला लागलेत. ह्यात मग आपल्याला थोडीशी सुंठ, थोडीशी पिंपळी चूर्ण आणि थोडेसे मिरेपूड, पुरता मीठ. तर आता लाह्या ह्यातले व्यवस्थित शिजलेले आहेत. चमच्याने दाबून बघायचं आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला हे
गाळून ह्याचं पाणी फक्त घ्यायचं आहे. आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर आपली लहायांची पेज ही रेडी आहे. नक्की करून बघा आणि घरामध्ये लहाया ही असली पाहिजे, कारण हे फक्त आहार नाही तर औषधसुद्धा आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. सर्वे जन सुखिनो भवन्तु.